का रे? हां? किती कॉल केले? घरचे म्हटले गायबच तू. हं? काय झालं? काय नाही रे. एवढ्या डिग्र्या घेतल्या मी. तरी घरीच बसलोय अजून. अजूनपर्यंत आई वडिलांच्या जीवावरच खातोय मी. हं. नोकरी नाही, कामधंदा नाही. काहीच नाही रे. अशात बघ ना यार, जवळची माणसं सोडून गेली यार सगळी. हं. बरं. मग आता काय ठरवलंयस? आता काय सांगू? ठरवलं तर एकच. आता मरायचंच ठरवलंय. हं. ते कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज. नक्की का? हो. अरे, पुरंदरचा तह माहिती आहे का तुला? ऐक. 11 जून 1665ला ज्यावेळी मिर्झा राजा आणि दलेर खान स्वराज्यावरती चालून आले होते ना, त्यावेळी स्वराज्य धोक्यात आलं होतं. आणि त्यांच्यासमोर शरणागती पत्करण्याशिवाय महाराजांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. मग काय, स्वराज्याची मोठी संपत्ती, 23 किल्ले त्यांना द्यावे लागले. म्हणजे जे 20-21 वर्षामध्ये काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून महाराजांनी जे कमावलं होतं ना, मोगलांच्या घशात गेलं. सगळ्यांना वाटलं महाराज संपले, आता पुन्हा काही शिवाजीराजे होणे नाही. आणि काही दिवस गेले, काही महिने गेले, काही वर्ष गेली आणि ठीक 8 वर्ष 11 महिने आणि 24 दिवसांनी तो दिवस उजडला. 6 जून 1674. त्यावेळी महाराजांच्याकडे किल्ले किती होते माहिती आहे का? किती? 361. संकटांनी खचून न जाता संकटांना वेचून वेचून संपवा, म्हणजेच संकटाचं रूपांतर संधीत करा. आणि संधीचं सोनं कोणी पण करतो रे, पण संकटाचं रूपांतर संधीत जो करतो ना, तोच खरा मावळा, तोच खरा भक्त. आणि हीच त्यांची शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. मग आता आत्महत्या करायची? नाही. जय शिवराय. जय शिवराय.